नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आता मी आहे नांदेड बसस्थानकात आणि नांदेडपासून आज एक नवीन प्रवास आपण करणार आहोत। कोणत्या रूटला आपली बस जाणार आहे आपण थोड्या वेळ तुम्हाला दाखवेन, कारण की रूट अजून काही फिक्स नाही। इथून कोणत्या कोणत्या गाड्या किती वेळांनी सुटणार आहेत त्या आपल्याला समजेलच। तर प्रवासात खूप मजा येणार आहे। नवीन एक रूट करतोय आपण। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर तुम्ही पाहू शकता नांदेडचं बसस्थानक आहे आणि इथे या बसस्थानकात लागलेल्या काही बसेस आहेत। इथे समोर पाहू शकता नांदेड मध्यवर्ती बसस्थानकाचे संपूर्ण वेळापत्रक। पाहू शकता ही आहे आजच्या आपल्या प्रवासाची बस नांदेड सोलापूर। रूट आहे नांदेड लातूर भैसा तुळजापूर सोलापूर। नांदेड आगाराचीच बस आहे। बस क्रमांक MH20 BL 3238। तर बसलो मित्रांनो मी बसमध्ये। आपली बस आहे नांदेड ते सोलापूर। तर तुम्ही पाहिलं असेल मी भोकरपासून अक्कलकोटसाठीची बस बघत होतो, जी की आपल्याला मिळाली नाही। सोलापूरपर्यंतची गाडी मिळालेली आहे, तर त्याच गाडीने आपण सोलापूरला जाऊ। तिथून अक्कलकोटसाठीची बस बघूया। तर मग आजचा प्रवास होणार आहे नांदेड ते सोलापूर। 9:37 झालेत आणि आपण नांदेड बस स्थानकातून निघालोय। नांदेड ते सोलापूरपर्यंतचे अंतर हे 254 किलोमीटरचे आहे। नांदेड शहराला लागून वाहणारी गोदावरी नदी समोर आपण पाहू शकता। नांदेडमधून बस निघाल्यानंतरच आपली बस पूर्ण भरलेली आहे। सगळी बस भरलेली आहे। एका बसने ओव्हरटेक केलं आहे आपल्याला। बहुतेक ती नांदेड उदगीर असेल आणि आपण ज्या हायवेला लागलो आहे तो हायवे आहे नागपूर तुळजापूर। उतार आणि प्लेन रस्ता असेल तर आपली बस एकदम भारी स्पीडने वळते, पण असा चढ वगैरे लागला की गेम ओव्हर होतोय। सोलापूर बघू शकता 233 किलोमीटर। आता आपण आलो आहोत नांदेड जिल्ह्यातील एक छोटंसं पण महत्त्वाचं शहर। तर 10:28 झालेत आणि आता आपण लोहा बस स्थानकात आलो आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत पण प्रवाशांची संख्या तेवढीच भरलेली।
हे असं आपल्या बसचं इंटेरियर आहे. बसचा रोड बघू शकता तुम्ही. पार्टी कुठे गेली? हे समोर जे दिसणार गाव आहे ना, ते माळेगाव गाव आहे. जिथे वर्षानुवर्ष बघा दरवर्षी एक माळेगावची यात्रा आहे, प्रसिद्ध माळेगावची यात्रा, ती इथेच भरते बघा. अकरा वाजून 17 मिनटं आणि आपण आलो आहोत अहमदपूरमध्ये. मुक्कामी जायचा प्लॅन. हां तेच ना. तर 12 वाजून 48 मिनटं आणि आपण लातूर शहरामध्ये आलो आहे. लातूरचं बसस्थानक आहे समोर, आपण बघू शकता लागलेल्या बस. मराठवाड्यातील एक मोठं आणि प्रसिद्ध शहर, शिक्षण, उद्योग आणि इतिहास यासाठी लातूर खास ओळखलं जातं. जेवणासाठी अजून बस थांबलेले नाही, बघूया कुठं जेवणासाठी थांबली, तर भूक पण लागली आता. वाजून 22 मिनटं झालेत आणि आता आपण औसा इथे आलो आहे. औसा
जेवणासाठी बस थांबली आहे आणि डाळ खिचडी ऑर्डर केली मी इथे. हॉटेलचं नाव तुम्ही पाहिलंच असेल. हॉटेलला नक्षत्र हॉटेलचं नाव होतं. हे असं आहे हॉटेल. हे अजून एक बस आली बघा, सांगली आटपाडी, आणि आपली इथे बस लागली नांदेड आगाराची. हायवे. आता आपण पोचलो आहोत तुळजापूर बसस्थानकात. इथे आहे प्रसिद्ध तुळजाभवानी टेम्पल, महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं धार्मिक स्थळ. इथलं वातावरण भक्तिमय आणि ऊर्जा देणारं आहे. तर 2:45 झाले आणि आता आपण तुळजापूर बसस्थानकामध्ये आलो. 3.5 शक्तिपीठापैकी संपूर्ण शक्तिपीठ इथे एक आहे. आता आपण उतरतोय तुळजापूरचा घाट. वळणावळणाचे रस्ते, दोन्ही बाजूला डोंगर आणि खाली पसरलेले सुंदर दृश्य. आपण पोचलो आहोत सोलापूरमध्ये. पण इथलं बसस्थानक म्हणजे एकदम गजबजलेलं आणि जिवंत. एका मागोमाग एक बसस्थानकातून बाहेर पडत आहेत. प्रत्येक बससोबत निघत आहेत नवीन प्रवासी. तर 3:35 होत आहेत आणि आता आपण सोलापूर बसस्थानकात पोचतोय. जेमतेम 7 तासांचा प्रवास पूर्ण करून आता आपण सोलापूरमध्ये पोचलो आहोत. हा प्रवास पूर्ण करून देणारी आपली सगळ्यांची लाडकी लालपरी, गावोगावी धावणारी, हजारो लोकांना त्यांच्या गंतव्यापर्यंत पोहोचवणारी. आजचा हा प्रवास संपला, पण या लालपरीसोबतच्या आठवणी कायम राहणार. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथे संपवतोय.
अशाच नवीन प्रवासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.